मागील काही दिवसापासून चाकण शहरामध्ये टूइंग व्हॅन ही सुरू करण्यात आली होती. वाहतुकीचं नियोजन व्यवस्थित व्हावं आणि सर्वसामान्य नागरिकांना जो त्रास होत होता तो कुठेतरी कमी व्हावा यासाठी टूइंग व्हॅनची जी सेवा आहे ही सुरू करण्यात आली होती. त्या संदर्भात स्थानिक नागरिकांच्या काही समिश्र प्रतिक्रिया या ठिकाणी उमटल्या होत्या. याचबाबत आपल्याशी चर्चा करण्यासाठी चाकण वाहतूक मुक्त कृती समितीचे सक्रिय सदस्य आपल्याबरोबर बोलण्यासाठी आहेत. नक्की या टूइंग व्हॅन जी सुरू होती याबद्दल ज्या समिश्र प्रतिक्रिया येत होत्या त्याबद्दल आपण त्यांचंही मत जाणून घेऊया. आपल्याबरोबर आता जे सदस्य आहेत त्यांच्याशी आपण बोलू. नक्की काय अडचण येत होती आणि टूइंग व्हॅन चालू असल्यामुळं काय उपाययोजना करता येत होत्या याबद्दल आपण काय सांगा? मुख्यतः जी अडचण आहे ती माझ्या माहितीप्रमाणे ज्यावेळेस टोईंग व्हॅन चालू होती तर काही ठिकाणी चुकीच्या घटना घडल्यात आणि त्या चुकीच्या घटना आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिलेल्या आहेत आणि त्या घटनांचा एवढा जास्त प्रमाणात त्या क्लिप व्हायरल झाल्या की पोलिसांना नुसतं चुकीचंच कसं धरता येईल याच उद्देशाने लोक त्यांच्याकडे पाहायला लागली. तर मी त्या पोलिसांना भेटलो, त्यांच्याशी बोललो की तुम्ही हे जे काय काम करताय यांनी खरोखर फायदा होतोय का. तर त्यांच्या ज्या प्रतिक्रिया होत्या त्या खरोखर मनाला लागणाऱ्या होत्या. म्हणजे काही जण तर त्यांनी असं सांगितलं की आम्हाला रात्रीच्या झोप येत नाही आणि या टोईंग व्हॅनवरती ड्युटी लागली की आम्हाला शहारे येतात अंगावरती, आम्हाला काम तर करावं लागतं, ड्युटी लागलेली असती, टाळता येत नाही. पण एकंदरीत हा जो काही विषय आहे तो आपल्या चाकणच्या ट्रॅफिक पासून मुक्तीसाठी आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि चाकणचे रस्ते जर मोकळे राहिले नाहीत तर लोकांनी गाड्या चालवायच्या कुठून आणि गाडी चालवायला जागा राहिली नाही, एकामागे एक गाडी लागत जाती आणि ट्रॅफिक लांब लचक होत जाती आणि आपला बहुमूल्य वेळ या ट्रॅफिकमध्ये जात असतो. तर यासाठी आम्ही पाठपुरावा केलेला आहे की ही जी टोईंग व्हॅनची कारवाई आहे ही काही कालावधीसाठी स्थगित राहावी. पण हे स्थगित करताना किती दिवस आणि कशासाठी तर याच्यावरती काही निकष ठरले होते. 15 दिवस ही कारवाई स्थगित केली गेली होती आणि 15 दिवसांच्या रिव्ह्यू मीटिंग नंतर ही कारवाई पुढे चालू करायची का, रस्ते अजून वाढवायचे का आणि नुसत्या एका ठराविक रस्त्यावरती सारखं जाऊन येऊन तिथल्या लोकांना जे त्रास होत होता, गावातल्या जे दुकानदार होते त्यांना जो त्रास होत होता तो आम्हाला जाणवला आणि आम्ही त्याच्यावरती उपाय काढण्यासाठी पोलिसांबरोबर चर्चा केली होती. तर त्याच्यात उपाय असा निघाला होता की एका ठराविक रस्त्यावरती सारखी ती व्हॅन चालवत असताना तिथं अडचण निर्माण होत होती. तर ते रस्ते वाढून जर घेतले आपण चाकणमध्ये मच्छी मार्केट पासून मार्केट यार्ड पर्यंत, आंबेठाण रोडला अगदी पुढे बिरदवडी फाट्यापर्यंत, शिक्रापूर रोड आणि खराबवाडीच्या साईडला, तर हे जे रस्ते जास्त ज्यावेळेस एखादा टोईंग व्हॅनला गेले असते तर त्या ठिकाणी रस्ते पण मोकळे राहिले असते. आज आपण रिक्षावाल्यांवरती बोलतो, आज आपण अनधिकृत बस वरती बोलतो, ते कुठेही थांबतात, कसेही वागतात. पोलिसांनी कारवाई तर केली पाहिजे पण मला त्रास नाही झाला पाहिजे ही भूमिका घेऊन चालणार नाही. त्रास होणार आहे आणि तो झाल्याशिवाय शिस्त लागणार नाही. शिस्त आपल्या चाकणला लागता राहिली असं माझं म्हणणं आहे. या संदर्भात आपण जी टोईंग व्हॅन बंद झाली या संदर्भात आपण कधी वरिष्ठ पातळीवरती काही चर्चा चालू आहे, याच्यावरती काय निर्णय घेणार पुढे? आता कृती समितीच्या माध्यमातून काय निर्णय? आता जी कारवाई आपली ही बंद झालेली आहे ती मुळात बंद झालेली नाहीये, ती स्थगित झालेली आहे. स्थगित म्हणजे पॉज, इंग्लिश शब्द आहे पॉज. आणि ही जी गाडी आपल्याकडे येत होती हे ऑब्व्हियसली स्वतः सरकार आता खर्च करत नाही, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती ह्या गाड्या घेतल्या जातात आणि मुळात त्या कॉन्ट्रॅक्टरचाच तगादा लागला होता की आम्हाला परवडत नाही, चाकणमध्ये कारवाई होत नाही आणि त्यामुळं खरं तर ही कारवाई बंद झाली किंवा गाडी आपल्या चाकणमधून दुसऱ्या डिव्हिजनला म्हणजे भोसरीमध्ये देण्यात आलेली आहे. आणि या संदर्भात मी तत्कालीन DCP विवेक पाटील साहेबांशी बोललो होतो आणि त्यांचे वरिष्ठ ॲडिशनल CP सारंग आव्हाड सरांशी देखील बोललो होतो आणि त्यांनी आम्हाला असं सांगितलेलं आहे की तुम्ही सांगण्याने काय कारवाई बंद होणार नाही किंवा चालू होणार नाही, पण आमचा जो इथं फौजफाटा आहे, पोलीस आमचे कर्मचारी आहेत ते आम्हाला सांगणारच आहेत. त्यांच्याकडून आम्ही रिव्ह्यू घेणारच आहोत की किती ट्रॅफिक होतीये आणि ट्रॅफिक जर आवाक्याबाहेर गेली, त्यांना जर ती सांभाळता आली नाही तर नक्कीच टोईंग व्हॅन परत चालू होऊ शकते. आपण आता बघितलं असेल चाकण कृती समितीचे जे सदस्य आहेत हे जे आहेत यांनी आपलं मत मांडलेलं आहे की या आपली जी टूइंग व्हॅन आहे ही लवकरात लवकर जी आहे
त्याच्यावरती निर्णय घ्यावा आणि ते फायद्याचा असेल किंवा तोट्याचा असेल हे पोलीस प्रशासनाची चर्चा करून त्याच्यावरती निर्णय घेतला जाईल. लोकन्याय मराठीसाठी आशिष पाटील, चाकण, पुणे.